नमस्कार मित्रांनो, आज आले मी आमच्या वीटभट्टीच्या रानात। हे भात फॉल आहे आणि आम्ही हे वीट तयार करण्यासाठी वापरतो। वळवाचा पाऊस सतत लागत असल्यामुळे आमचं वीटभट्टीचं काम खूप लांबणीवर पडलं आहे आणि काम पण अर्ध्यातच बंद करावं लागलं। जेवढ्या विटा तयार आहेत तेवढ्याच आम्ही वीटभट्टी लावून घेतलेली आहे। आज सगळं काम पूर्ण करून उद्या भट्टी पेटवायची आहे। आता सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, त्यामुळे वीटभट्टीवर ताडपत्री घालून घ्यायला लागल्यात। भट्टीवरती ज्या मुली दिसतात ना, त्या माझ्या बहिणी आहेत। त्या तिघीही कॉलेजला जातात आणि कॉलेजवरून आल्यानंतर दिवसभर मम्मी पप्पांना कामात मदत करतात। आम्ही घरगुतीच विटा बनवतो। आमचं कुटुंब मोठं आहे आणि आमची शेतीही जास्त नाही किंवा आमचं नोकरी करणारही कुणी नाही, त्यामुळे आम्ही शेतीबरोबर एक जोड व्यवसाय असावा म्हणून वीटभट्टी हा व्यवसाय करतो। आमच्या आजोबापासून हा व्यवसाय चालू आहे। दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि मस्त गरमागरम चहा आणलेला आहे। आम्ही सगळ्यांनी चहा बिस्किट घेतलं। असा शेतात बसून चहा कोणी कोणी घेतला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। चहा घेऊन झाल्यानंतर पावसाचं वातावरण पण थोडं कमी झालं होतं, त्यामुळे आम्ही पुन्हा कामाला सुरुवात केली। आम्ही काम करतेलं पाहून शिव पण आला आहे आमच्या मदतीला। शिवचं काय चाललंय बघा, मोठ्या विटा काय त्याला उचलणार नाही, त्यामुळे तो छोटा तुकडा घेऊन चालला आहे आमच्या बरोबर। त्याला स्वतः माऊजवळ विटेचा तुकडा द्यायचा होता, पण त्याचा हात काय पोचत नव्हता। तेवढ्यावर शिव काय शांत बसला नाही बघा, त्याने मोठ्या विटा द्यायला सुरुवात केली आहे। मला असं वाटतं की प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांना त्यांच्या कामात मदत करावी, कारण त्याशिवाय त्यांनाही कळणार नाही कष्टाची किंमत काय असते। ज्यांना कष्टाची जाणीव असते ना, ते आयुष्यात कधीही मागे पडत नाहीत किंवा चुकीच्या मार्गाला जात नाहीत। तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आम्ही सगळी वीटभट्टी वगैरे व्यवस्थित झाकून घेणार आहे। आता आम्ही सगळे आता घरी आलेलो आहे आणि आम्ही पूर्ण पावसात भिजलेलो आहे। येता येता रात्रीसाठी थोडी शेतातली पालेभाजी काढून घेतली। आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि अजून सुद्धा पाऊस सुरूच आहे। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।